हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते. आणि आजच्या या नवीन व्हिडिओला खूप दिवसांनी, खूप महिन्यांनी किंवा 1-1.5 वर्षांनी मी सुरुवात करत आहे. मध्ये आधी मी एखादे व्हिडिओ टाकले असतील, पण ॲक्च्युली दुसऱ्या चॅनलला मी जवळजवळ 2 वर्ष झाले व्हिडिओ टाकलेलेच नाही आहे. तो पण चॅनल बंद आहे आणि हा पण चॅनल बंद आहे. पण परत एकदा नव्याने सुरुवात करत आहे. तर डेली रुटीन मी आज काही दाखवणार आहे. डेली रुटीन काही म्हणजे काहीच दाखवणार नाही आहे. मी सुरुवात करते आत्तापर्यंत परत एक यूट्यूबमध्ये नव्याने सुरुवात करते. म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करायचे अशा पद्धतीने मी शून्यातून एक नवीन सुरुवात करते यूट्यूबची. तर आज काही मी हे करणार नाही आहे, पण आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार ऑलरेडी झालेला आहे आणि आता पार सोमवार आलेला आहे. परत दुसरा मार्गशीर्ष गुरुवार येईल. पण त्या दिवशी पण मला व्हिडिओ वगैरे शूट करणं झालं नाही. तर मागच्या मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी मी 2 वस्तू खरेदी केल्या होत्या आणि त्या मला तुमच्याशी शेअर करायच्या होत्या. ते दाखवण्यासाठी मी आज हा स्पेशल व्हिडिओ करत आहे. तर मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिला गुरुवार त्या दिवशी माझी ही खरेदी झालेली आहे. समय क्वालिटी खूप चांगली आहे आणि वजन पण खूप चांगली जड आहे. ह्याच्यामध्ये पण कमी वजनाच्या पण होत्या, पण क्वालिटी त्याची एवढी व्यवस्थित वाटत नव्हती. फिनिशिंगचं पण काही नाही, पण पितळमध्ये पण क्वालिटी असते एकदम हलकं वगैरे, पॉलिश वगैरे केलेले छान असतात. ह्याच्यामध्ये पण क्वालिटी वगैरे असते. तर अशा ह्या 2 मी घेऊन आले होते. साधारणतः तसं सांगता येणार नाही, पण एक 1.5 फूट आहे. फूट आहे त्या. तर आपलं मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार किंवा आपले जे पूजा वगैरे असतात, पूजापाठ आपण जेव्हा करतो त्यावेळेस घरामध्ये दिवे हे लागलेच गेले पाहिजे. आणि असा दिवस निवडायचा होता. एक तर दत्त जयंती होती, पण त्या दिवशी काय असतं, त्या दिवशी आपलं घरातली कामं किंवा आपल्याला कुठं बाहेर जायचं असतं त्या दिवशी, किंवा दत्त जयंती म्हटल्यानंतर आपण मंदिरात वगैरे जातो, किंवा अक्कलकोटला जाणं होतं, किंवा गाणगापूरला जाणं होतं, किंवा इथं नारायणपूरला वगैरे जायचं असेल तर तिथं जाणं होतं. तर त्या दिवशी हे असे प्रॉब्लेम येतात की ह्या गोष्टी घेणं किंवा व्हिडिओ वगैरे शूट करणं ह्या गोष्टी पॉसिबल होत नाहीत. कारण अन्वी पण लहान आहे आणि गर्दी खूप असते. त्या गर्दीमध्ये तो व्हिडिओ शूट करणं होऊच शकत नाही. त्याच्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार त्या दिवशी मग ह्या आपल्या आठवणीत राहतील. 2025चा मार्गशीर्ष महिना आणि पहिला गुरुवार होता, त्या दिवशी आपण खरेदी. आणि घरी गौराई गणपती पण असतात. गौराईच्या टायमिंग गौराई आहे आमच्या घरी, गौराई असतात म्हणजे. आणि आमच्या घरी एकच समय आहे, खूप वर्ष झालं. तर मग त्याच्या निमित्ताने का होईना घरात घेतले 2 समय आणल्या. आणि त्याच्यानंतर दुसरी म्हणजे आपली जी इस्त्री आहे ती खराब झाली होती आमची घरची, आणि मग त्याची खरेदी केली. ती खरेदी मी ॲक्च्युली शुक्रवारी केलेली आहे याची खरेदी. कारण की अलीकडे काय होतं आहे, कपडे बाहेर टाकणं खूप पॉसिबल होत नाही आहे. अन्वीची घाई, माझी घाई, आणि ते त्यांना पण वेळेवर कपडे देणं त्यांना पण पॉसिबल होत नाही आहे. त्यांची पण काही चुकी नाही आहे, कारण त्यांच्याकडे पण कस्टमर वगैरे भरपूर असतात. त्याच्यामुळे त्यांना पण प्रत्येकालाच वेळेवर देणं. आणि त्यात काय होतं, कधी कधी लक्षात नाही राहत, आपण ऐनवेळी जातो इस्त्री आपल्याला अर्जंट आहे म्हणून. तसं आपल्या घरी आपण वेळेवर आहे बाबा, आपल्याकडे अजून 15-20 मिनिटं आहेत, त्या निमित्ताने का होईना आपण करू शकतो प्रेस घरीच. त्याच्यामुळे ही एक घरीच केली. आणि बाहेर म्हणायचं म्हटलं तर ह्यांचे युनिफॉर्म वगैरे बाहेर इस्त्री होऊ शकतं, पण ते कपडे पण जाड आहेत आणि त्याला कशी थोडी हेवी इस्त्री लागते, म्हणजे थोडी जड. त्याच्यामुळे ही आपल्या रेग्युलर बाकीच्या कपड्यांनाही ठीक आहे, एवढं काय असं हे नाही आहे. कॉटन आणि आपले जे नॉर्मल ड्रेस आहेत त्याला ठीक आहे ही कपडे, त्या कपड्यांनाही इस्त्री ठीक आहे. पण त्यांच्या युनिफॉर्मला वगैरे ह्या इस्त्रीने मला नाही वाटत की अशी त्यांना जशी पाहिजे ना कडक वगैरे, तशी ह्याला होत नाही. आता ऑलरेडी घरातली सर्व कामं झालेली आहेत. आणि काही सांगायचं म्हणलं तर आता थोड्या वेळाने फ्राय करणार आहे. कशी वाटते काय वगैरे, कपडे वगैरे व्यवस्थित ड्रेस होतात करणार येतात. आणि आता घेतली आहे त्यामुळे यूज तर करावंच लागणार आहे, कशी जरी असली तरी. त्याच्यामुळे काही दुसरा पर्याय नाही आहे.
आणि कंपनीचंच म्हणायला गेलं तर मी पहिली माझ्याकडे जी होती ती बजाजची होती आणि खरंच ती खूप वर्ष टिकली, चांगली व्यवस्थित गेली. ती पडली नसती ना तर ती अजून व्यवस्थित ही झाली असती, व्यवस्थित टिकली असती. ॲक्च्युली ती पडली होती आणि तेव्हाच तो प्रॉब्लेम चालू झाला त्या इस्त्रीचा. त्याच्यानंतर आता इथून पुढे माझे व्हिडिओ हे रेग्युलर येतील, काही इश्यू येणार नाही, कारण की खूपच गॅप घेतलेला आहे मी व्हिडिओमध्ये आणि यूट्यूबमध्ये. आता इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ माझे येत राहतील. आणि अजून एक तसं दुसरं एक सांगायचं होतं. अजून एक हल्ली आत्ताच मध्ये एक लहान मुलीवर रेप केस झाला. ॲक्च्युली नाव नाही सांगता येणार, म्हणजे गावाचं नाव मला आठवत नाही, मालेगाव वगैरे काहीतरी असंच काहीतरी आहे. तर मी पण एका मुलीची आई आहे. आपल्या म्हणजे नाही का पालकांना एक विनंती आहे की मुलांकडे जास्त लक्ष द्या. ते काय करतायत, काय नाही, कोणत्या गोष्टी करतायत. मोबाईल जरी देत असाल तर तुम्ही ते मोबाईलमध्ये नेमकं काय पाहतायत. टी व्हीवर जर ते बघत असतील, टी व्ही वगैरे बघत असतील तर टी व्हीमध्ये त्यांचा किती वेळ जातो आहे, मोबाईलमध्ये किती वेळ जातो आहे. किंवा बाहेर त्यांना तुम्ही खेळायला घेऊन जावा. तुमच्याकडे वेळ नसेल ना तर थोडा वेळ त्यांच्यासाठी काढा आणि एक अर्धा पाऊण तास तरी त्यांना द्या. याच्यामुळे काय होतं आहे, मुलांचं जे आईवडिलांशी जे संभाषण, बोलणं वगैरे आहे ना, कम्युनिकेशन वगैरे, तर ते व्यवस्थित राहील. आणि आपली मुलं आपल्याला काही त्यांच्याकडे चुका जरी झाल्या असतील ना तर ते आपल्याला सांगायला घाबरणार नाहीत. एक मित्र मैत्रीण म्हणून आपण आपल्या मुलांबरोबर राहायला पाहिजे, जेणेकरून आपली मुलं बिनधास्तपणे अशा काही गोष्टी झाल्या असतील, बाहेर होत असतील तरी ते आपल्याला सांगायला घाबरणार नाहीत. आणि अजून अशा बऱ्याच गोष्टी घडत राहतात आजूबाजूला, त्याच्यामुळे काही सांगता येत नाही. त्यामुळे आपण आपल्या मुलांकडे लक्ष देणं हे खरंच खूप गरजेचं आहे. हल्लीचा CBSE सिलेबस जो आहे, CBSE पॅटर्न खूप हार्ड आहे. मुलांना खरंच एवढं ओझं आहे ना त्या शिक्षणाचं, खरंच सांगता येत नाही. तर काही गोष्टी आहेत अशा की आपल्याला जगायचं म्हणून नाही जगायचं, जगायचं म्हणून अजिबात जगायचं नाही. आपल्याला मन भरून जगायचं आहे, मन मोकळेपणाने जगायचं आहे. जेवढं जगता येईल ना तेवढं मन भरून जगा. आयुष्य किती आहे काहीच कोणाला माहीत नाही आहे. त्याच्यामुळे आपल्या मुलांकडे त्यांच्याकडे पण लक्ष द्या. आणि मला कमेंट करून नक्की सांगा, फिलिप्स कंपनीची ही इस्त्री आयन आहे आणि ह्या समई कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद.